हॅलो डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्या समोर तुम्हाला दिसत असेल स्लाईडमध्ये की हे एक प्रकारचे कात्रण आहेत. हो, ते पण सायन्स या टॉपिकमधील अतिशय महत्त्वपूर्ण कात्रण आहेत, ज्या या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्ही फास्टमध्ये रिव्हिजन करू शकाल. आणि याआधी जे सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 वन ऑफ द बेस्ट बुक आहे करंट अफेअर्ससाठी, ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे. आणि त्या सिरीजचे जे काही कम्प्लीट आपण सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 सिरीज आपण कंटिन्यू करत आहे. त्यामधील आता अतिशय महत्त्वपूर्ण जे की मुलांची डिमांड होती सायन्सवर महत्त्वाच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा म्हणून, त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक मी सायन्समधील तुमच्या समोर कात्रणाच्या स्वरूपात मांडलेले आहे. आता चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया, लवकरात लवकर रिव्हिजन करूया. तर यामध्ये जर बघितलं आपण तर प्रथम आहे टॉप 500 महासंगणक. आता तुम्हाला यावर प्रश्न बनूच शकतो, महत्त्वपूर्ण जे की परीक्षेला येणारच अशा पद्धतीचे आपण टॉप कात्रण घेतलेले आहे. तर टॉप 500 महासंगणकामध्ये जर बघितलं आपण तर जर्मनीमध्ये एक कॉन्फरन्स भरली होती. त्या कॉन्फरन्समध्ये 500 ग्लोबल सुपर कॉम्प्युटिंग सूची काढली. त्या सूचीचा क्रमांक होता 61व्या क्रमांकाची आवृत्ती होती यावेळेची. तर या सूचीमध्ये जर बघितलं तर पुण्यातील जे काही सीडॅक आहे, ज्यामध्ये ही सुपर कॉम्प्युटर बनवले जातात, संगणक बनवले जातात, पुण्यामध्ये सीडॅक आहे. तर येथे कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त सुपर कॉम्प्युटर एरावत हे बनवलं आणि याचा क्रमांक जागतिक क्रमवारीत 75व्या क्रमांकावर आहे. तर तुम्हाला विचारू शकते, एरावत हा सुपर कॉम्प्युटर हा जागतिक क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे? कुठे बनवला? पुण्यामध्ये. तर एरावत हे 75व्या क्रमांकावर. तर पहिल्या 500 टॉपमध्ये अमेरिकेचा फ्रंटियर महासंगणक लक्षात ठेवा, हे महत्त्वपूर्ण आहे. मग बाकी मग आपल्याला काय जाणणं आवश्यक आहे? तर पहिले 5 महासंगणक टॉपचे. तर त्यामध्ये फ्रंटियर जर बघितलं तर हा अमेरिकेचा आहे, सिक्वेन्सनुसार लक्षात ठेवावंच लागेल तुम्हाला. त्यानंतर फुगाकू हा जपानचा, त्यानंतर लुमी हा फिनलँड, आणि लिओनार्डो इटलीचा, आणि समिट अमेरिकाचा. तर अमेरिकेचे टॉप 5 मध्ये 2 आहेत, लक्षात ठेवा. फ्रंटियर एक टॉप 1ला आणि 5व्या क्रमांकाला अमेरिकेचा समिट आहे. तर तुम्हाला असा प्रश्न बनू शकते की टॉप पहिल्या 500 यादीमध्ये जर बघितलं जगामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचा फ्रंटियर आहे, आणि दुसरा जर बघितलं तर ऑप्शनमध्ये सेट करू शकतात ते की 5व्या क्रमांकावर पण समिट हा अमेरिकेचा महासंगणक आहे. तर बरोबर आहे ती. ठीक आहे. आता संगणक आणि तिचे स्थापन होते भारतामध्ये जर बघितलं तर एरावत हा 75व्या क्रमांकावर जागतिक आहे, सीडॅक पुणे येथे बनवण्यात आला. आणि 131व्या क्रमांकावर भारताचा परमसिद्धी हा सीडॅक पुणेमध्येच बनवण्यात आलेला आहे. पुढे जर बघितलं आपण जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एडक्यूब या हॉस्पिटलचे नाव आहे. आरोग्य मैत्री एडक्यूब या हॉस्पिटलचे नाव आहे. तर हे हॉस्पिटल पहिले जगातील पोर्टेबल हॉस्पिटल बनले आहे, जे की 2 डिसेंबर 2023 गुरुग्राममध्ये अनावरण करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, गुरुग्राममध्ये पहिले जगातील पोर्टेबल हॉस्पिटल आहेत बनवलेले आहे. त्यामध्ये भीष्म काय आहे, भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हिता आणि मैत्री या प्रकल्पांतर्गत स्वदेशी पद्धतीने डिझाईन केलेले जवळपास 72 विलग मिनी क्यूब्सने बनलेले, जखमीवर उपचार करण्यासाठी आणीबाणीच्या ठिकाणी 1 तासात पोहोचण्याची क्षमता त्यामध्ये, आणि जवळपास 200 रुग्णावर उपचार करता येतात. त्यामध्ये एक प्रकारचं एक हॉस्पिटलच तयार करतो त्यावेळेस. हॉस्पिटलमध्ये या ऑपरेशन थिएटर, मिनी ICU, व्हेंटिलेटर, रक्त तपासणी उपकरणे, एक्सरे जे काही लागतात ते. फक्त एवढं लक्षात ठेवा की जे की जगातील पहिलं पोर्टेबल हॉस्पिटल गुरुग्राममध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. पुढे जर बघितलं आपण JT60SA ही अणुभट्टी जपान टोरस 60 सुपर ॲडव्हान्स्ड JT60SA या जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रगत आण्विक फ्युजन अणुभट्टीने जपानमधील नाका येथे आपले कार्य सुरू केले आहे. तर हे लक्षात ठेवा, JT60SA अणुभट्टी कोणाशी संबंधित आहे, कोणत्या देशाशी संबंधित आहे, या प्रश्नात विचारते तुम्हाला. तर जपान लक्षात ठेवा. तर ही अणुभट्टी युरोपियन युनियन आणि जपान यांच्या संयुक्त उपक्रम आहे, लक्षात ठेवा. हा युरोपियन युनियन आणि जपान हा यांचा संयुक्त उपक्रम आहे. JT60SA अणुभट्टी आहे एक प्रकारची. तर व्हाईट लंग सिंड्रोम जर बघितलं तर चीनच्या बालकांमध्ये गुड निमोनियाचा एक उद्रेक झाला. अशाच आजाराने अमेरिकेतील ओहायोमध्ये प्रकरणे वाढत आहेत, आणि या जीवाणूमुळे होणाऱ्या या आजाराला व्हाईट लंग सिंड्रोम म्हणून संबोधले जाते. ॲक्च्युली हे चीनमधील हा व्हाईट लंग सिंड्रोमचा निमोनियाचा प्रकार आहे, आणि या आजारांची खोकला, ताप, थकवा यासारखी लक्षणे आहेत. तर व्हाईट लंग सिंड्रोम हे कशाशी संबंधित आहे, कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर गुड निमोनिया, लक्षात ठेवा.
बस अशा पद्धतीने प्रश्न तयार होतात. आता जर सिम्पली बघितलं आपण, जगभरात सापडलेल्या लिथियमची क्षमता जर बघितली आपण 220 ppm आहे. पण एकट्या जम्मू काश्मीरमध्ये सापडलेल्या लिथियमची क्षमता 500 ppm आहे. म्हणजेच इथून जी काही बॅटरी बनवल्या जातात ते त्याची क्षमता दुप्पट राहू शकते असं सांगितलेलं आहे. तर जम्मू काश्मीर नंतर मग राजस्थानच्या देगानामध्ये नौगोर जिल्हा तिथे जर बघितलं तर लिथियमचा साठा सापडला आहे. मग तुम्हाला विचारू शकते भारतामध्ये कुठे लिथियमचे साठे सापडले आहेत? जम्मू काश्मीर आहे आणि राजस्थानमधील नागौर. लक्षात ठेवा. तर जम्मू काश्मीरमध्ये अलीकडे सापडलेल्या लिथियमच्या साठ्यापेक्षा राजस्थानमधील साठा जास्त आहे. लक्षात ठेवा. हं. राजस्थानमधील जे काही लिथियमचे साठे आहेत हे एकेकाळी तिथून टंगस्टन आपल्या भारतामध्ये हे खनिज पुरवले जात होते. त्याच ठिकाणी देना देगानाच्या रेनवत टेकडीमध्ये हे आसपास आपलं लिथियमचा साठा आहे. लक्षात ठेवा राजस्थान आणि जम्मू काश्मीर लिथियमचे साठे. लिथियमचे वैशिष्ट्य जर बघितलं तर हे एक प्रकारचं नॉन फेरस काय धातू आहे म्हणजे गैरलोह. जर बघितलं तर या जवळपास मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक आणि इतर चार्ज करण्यायोग्य जी काही बॅटरी आहे त्यासाठी बनवण्यात उपयोग होतो. आणि लिथियम जर बघितलं तर या लिथियमशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरण बनतच नाहीत. त्यामुळे याला पांढरे सोने असं पण म्हणून ओळखले जाते. आणि अर्प वेडसन यांनी 1817 मध्ये हा त्याला दगडाच्या स्वरूपात हा सापडला होता स्वीडनमधील शास्त्रज्ञाला. लिथियमबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस 3 ते 7 जानेवारी 2023 डेट लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस 3 ते 7 जानेवारी 2023 मध्ये पार पडली. पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन तर्फे 108व्या क्रमांकाची होती. सिम्पली लक्षात ठेवा. ती महिला सक्षमीकरण सह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही याची थीम होती. नागपूरमध्ये 5व्यांदा भरली होती. आता लक्षात ठेवा जी की विज्ञान काँग्रेस आहे नागपूरमध्ये 5व्यांदा भरलेली आहे. तर यापूर्वी 1920 मध्ये, 1931, 1945, 1974 हे तुम्हाला वर्ष लक्षात ठेवले नाही ते चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा नागपूरमध्ये 5व्यांदा भरलेली आहे. तत्कालीन रसायनशास्त्र J.L. सिमोनसेन आणि P.S. मॅकमोहन हे 2 प्राध्यापक या परिषदेचे जनक आहेत. लक्षात ठेवा. भारतातील वैज्ञानिकांना एका क्षेत्राखाली वर्षातून एकदा तरी एकत्र आणावे यासाठी एक प्रकारचा उद्देश होता. यातून जर बघितलं तर 1914 साली कोलकाता या शहरातील एशियाटिक सोसायटी या काँग्रेसचे पहिल्या दिवशी भरले होते. 1914 मध्ये कोलकाता शहरात पहिल्या दिवशी. तेव्हाच्या कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू आशुतोष मुखर्जी या पहिल्या मेळाव्याचे अध्यक्ष होते. हे सिम्पली आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता मागील काही परिषदा भरल्या होत्या मग ते कुठे आहे ते विचारू शकते आपल्याला. तर मागील जर बघितलं परिषद पहिली 1914 कोलकातामध्ये तुम्हाला माहितीच आहे. एशियाटिक सोसायटीच्या काँग्रेसचे पहिल्या दिवशी. 106वी जर बघितले ते 2019 मध्ये जालंधर येथे, 107वी 20 मध्ये बेंगळुरू, 8वी 2023 नागपूर आणि 109वी 2024 मध्ये लखनौ येथे भरणार आहे. महत्वाची न्यूज जर बघितलं तर लिम्फेटिक फायलेरियासिस जर बघितलं तर मग लिम्फेटिक फायलेरियासिस हा रोग सामान्यतः एलिफंटियासिस म्हणून ओळखला जातो. हा एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग आहे. लिम्फेटिक फायलेरियासिस तुम्हाला सिम्पली विचारू शकते हा काय नेमकं नेमकं हा एक प्रकारचा लिम्फेटिक फायलेरियासिस हा रोग आहे. सामान्यतः एलिफंटियासिस म्हणून ओळखला जातो. हा दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग आहे. हा सरळ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जेव्हा फायलेरिया परजीवी डासांमुळे हा मानवामध्ये संक्रमित होतात तेव्हा हा रोग होतो. तर काय फायलेरियाची जी काही परजीवी आहे हे डासांद्वारे काय मानवी शरीरात जातात आणि तेव्हा हा रोग फैलतो. लिम्फेटिक प्रणाली काय बिघडते म्हणजे शरीराचे जे काही अवयव आहे हे असामान्यपणे वाढवतात. यामध्ये हा रोग फिलारिओ डायडिया म्हणजेच फिलारिओ डायडिया कुटुंबातील नेमॅटोड्स राऊंडवॉर्म म्हणून वर्गीकृत परजीवीच्या संसर्गामुळे होतो. हा एक प्रकारचा परजीवीचा रोग आहे. परजीवी संसर्गामुळे जागतिक आरोग्य संघटनेने 2030 मध्ये लिम्फेटिक फ्लेरेसिस चे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट सांगितलेले आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटने 2030 पर्यंत लिम्फेटिक फ्लेरेसिस जे काय आहे हा रोग निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट आहे. पण भारताचं उद्दिष्ट काय आहे या रोगाबाबतीत तर भारताचं 2027 पर्यंत निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट आहे. लिम्फेटिक फायलेरियासिस या रोगाचे भारताचे उद्दिष्ट 2027, जागतिक आरोग्य संघटनेचे 2030. पुढील महत्वपूर्ण न्यूज जर बघितलं तर मेंदू खाणारा अमिबा केरळमधील अल्लापुंजा या जिल्ह्यामध्ये एका 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला या संसर्गामुळे. तर हा निग्लेरिया फॉलेरी किंवा त्यालाच मेंदू खाणारा अमिबा म्हटल्या जाते. तर मेंदू खाणारा अमिबा जर बघितलं तर हा केरळमध्ये अल्लापुंजा जिल्ह्यामध्ये आढळला. हे लक्षात ठेवा.
आणि याला सामान्यतः निग्लेरिया फॉलरी असं म्हटलं जाते, म्हणजेच मेंदू खाणारा अमिबा. जर बघितलं आपण, हा तलाव, गरम पाण्याचे झरे यासारख्या उबदार गोड्या पाण्याच्या वातावरणात आढळणारा एक पेशीय सजीव आहे. म्हणजे त्याला उबदार गोड्या पाण्याचे वातावरण हवे, त्याला गरम पाण्याचे झरे यामध्ये आढळतो. सिंपली लक्षात ठेवा, केरळमध्ये अल्लापुंजा येथे निग्लेरिया फॉलरी म्हणजेच मेंदू खाणारा अमिबा. बघा, टॅटलम धातू एक प्रकारचा दुर्मिळ प्रकारचा धातू, म्हणजेच IIT रोपरच्या संशोधकांच्या पथकाने पंजाबमधील सतलज नदीच्या वाळूमध्ये इलेक्ट्रॉनिक घटकाच्या निर्मितीमध्ये वापरला जाणारा टॅटलम हा नवीन प्रकारचा धातू शोधून काढला त्यांनी. तर विचारू शकतो तुम्हाला, नुकतेच नवीन शोधलेल्या धातूचे नाव काय? खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले. टॅटलम हा महत्वपूर्ण आहे. तर टॅटलम हा याचा अणुक्रमांक जर बघितला 73 लक्षात ठेवा. एक प्रकारचा दुर्मिळ धातू आहे आणि एक प्रकारचा गंज प्रतिरोधक धातूपैकी एक आहे. तर बघा आता बिरबल चॅटबॉट. बिरबल चॅटबॉट चंदीगड स्मार्ट सिटी लिमिटेडचे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, म्हणजेच मित्रा यांनी नागरिकांना माहिती आणि सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी वन स्टॉप प्लॅटफॉर्म प्रदान करण्यात आलेला आहे. त्या वन स्टॉप प्लॅटफॉर्मचे नाव आहे बिरबल चॅटबॉट. लक्षात ठेवा, बिरबल चॅटबॉट चंदीगड स्मार्ट सिटीने तयार केलेला आहे नागरिकांसाठी. जगातील पहिली रोबोट सीईओ, हे तुम्हाला विचारू शकते, जगातील पहिली रोबोट सीईओ पोलंडच्या हॅन्सन रोबोटिक्स आणि डिक्टेडॉर या कंपनीने मिक्का नावाच्या जगातील पहिल्या ह्युमॅनॉइड रोबोटची नेमणूक केलेली आहे. तर डिक्टेडॉर या कंपनीने काय केलं, मिक्का नावाचे आहे जगातील पहिली रोबोट सीईओ झालेली आहे. मग लक्षात ठेवा, त्याचं नाव जर बघितलं, जगातील पहिल्या रोबोट सीईओचे नाव जर बघितलं तर मिक्का लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला इतर लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, जगातील पहिल्या कायदेशीर नागरिकत्व प्राप्त करणारा सोफिया या रोबोटची काय निर्मिती हॅन्सन रोबोटिक्स यांनीच केलेली आहे. तर सोफिया हा कोण आहे? मग नागरिकत्व प्राप्त केलेला आहे पहिला रोबोट जगातील UAE कडून. तर चिकनगुनियासाठी जगातील पहिली लस. आता चिकनगुनियासाठी जगातील पहिली लस, या चिकनगुनियाच्या पहिल्या लसीला मान्यता देणारा अमेरिका हा पहिला देश ठरलेला आहे. या चिकनगुनियासाठी जे काही जगातील पहिली लस आहे, या लसीचे नाव आहे एक्सचिक. एक्सचिक लक्षात ठेवा, चिकनगुनियासाठी जगातील पहिली लस एक्सचिक, आणि या लसीला मान्यता देणारा जगातील पहिला जर बघितलं तर अमेरिका देश आहे, लक्षात असू द्या. पुढील जर बघितलं आपण न्यूज, तर गॅलेनबेअर आजार जर बघितलं, त्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट डिसऑर्डर गॅलेनबेअर सिंड्रोमच्या प्रकरणामध्ये वाढ झाली. मग वाढ झाल्यामुळे पेरूने 90 दिवसांची काय राष्ट्रीय आणि आरोग्य आणीबाणी घोषित केली. तर तुम्हाला विचारू शकते, तर गॅलेनबेअर आजार या वाढत्या प्रकरणामुळे कोणत्या देशाने 90 दिवसाची राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली? तर पेरू देशाने. गॅलेनबेअर आजार पेरू या देशाने 90 दिवसाची राष्ट्रीय आणीबाणी. लक्षात ठेवा, सिम्पली हा रोगप्रतिकार शक्ती मज्जातंतूवर हल्ला करतो, लक्षात असू द्या. तर यामध्ये जर बघितलं तर R21 किंवा मॅट्रिक्सियम ही लस कशासाठी आहे, कशा संबंधात आहे, लक्षात असू द्या. तर मलेरियावर जी काही लस आहे, आणि R21 मॅट्रिक्सियम लस ही जर बघितली तर घाना हा जगातील पहिला देश बनला आहे जे की मलेरियावरील जी काही लसीला मान्यता देणारा घाना देश. तर R21 मॅट्रिक्स एम नावाची लसी जागतिक आरोग्य संघटनेने 75% कार्यक्षमतेचे उद्दिष्ट ओलांडलेले आहे. म्हणजेच तिने 75% एक प्रकारचं चांगल्या पद्धतीने वर्क केलेलं आहे. तर मलेरियावरील लस जर बघितलं तर R21 मॅट्रिक्स एम लस लक्षात ठेवा. तर सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटक नौका, आता केरळ येथे स्टेट इनलँड इनोव्हेशन्स कॉर्पोरेशनने सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली पर्यटक नौका सुरू केली आहे. कुणी? केरळने. तर ही पर्यटन नौकेचं नाव जर बघितलं, सूर्यांशू लक्षात ठेवा, केरळने सुरू केलेली आहे. तर जवळपास 27 किलोवॅट ऊर्जा निर्माण करू शकते ही, आणि हे श्रीलंकेमध्ये बांधण्यात आली आहे. एवढं सिम्पली लक्षात ठेवा, खर्च लक्षात ठेवला नाही तरी चालेल. टीबी प्रकरणासाठी गणितीय मॉडेल लॉन्च करणारा जगातील पहिला देश जर बघितलं तर भारत आला. तुम्हाला विचारू शकते, टीबी प्रकरणांसाठी गणितीय मॉडेल कोणत्या देशाने लागू केले आहे? भारताच्या संदर्भात आहे, म्हणून हा महत्वपूर्ण न्यूज आहे आपल्यासाठी. भारत हा जगातील पहिला देश आहे जे की टीबी प्रकरणासाठी गणितीय मॉडेल काय मांडणारा. म्हणजेच या मॉडेलचा वापर करून क्षयरोगाचा प्रादुर्भाव आणि मृत्यूदराचा अंदाज डेटा दरवर्षी मार्चपर्यंत उपलब्ध करून देणे सांगितलेले आहे त्यांनी. वाराणसीमध्ये 36व्या टॉप टीबी भागीदारी मंडळाच्या बैठकीमध्ये हे सांगितलेलं आहे, आणि जवळपास 40 देशाच्या प्रतिनिधींसमोर हे मॉडेल मांडलेले आहे. लक्षात ठेवा, टीबी प्रकरणासाठी गणितीय मॉडेल भारत देश जगातील पहिला. कॉन्ट्रोस्टिरियम परियुरियम बुरशी, कॉन्ट्रोस्टिरियम परियुरियम बुरशी जर बघितलं, या बुरशीमुळे जर बघितलं सिल्वर लिप हा आजार होतो, आणि हा वनस्पतीमध्ये पसरतो. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच
कोलकात्यात या बुरशीने संसर्ग एका माणसाला झाला आहे. म्हणजे कॉन्डोस्ट्रियम परविरियम बुरशी जर बघितलं, हा सिल्वर लिप म्हणून हा आजार वनस्पतीमध्ये पसरवतो, पण हा मानवाला झाला कोलकात्यामध्ये, म्हणून हे महत्वपूर्ण आहे. तर तुम्हाला विचारू शकते कॉन्डोस्ट्रियम परविरियम ही एक प्रकारचा कशाचा आहे, कवक आहे की बुरशी आहे, आणि ही बुरशी वनस्पतीसाठी हानिकारक आहे मानवासाठी. जर बघितलं तर हा वनस्पतीमध्ये आजार पसरतो, पण जगातील पहिला इतिहासात हा प्रकरण घडलं की कोलकात्यामध्ये या बुरशीची लागण एका माणसाला झाली आहे. लक्षात ठेवा, ही बुरशी हवेत आणि अगदी सूक्ष्म कणांच्या स्वरूपात पसरते, आणि जे एकदा झाडाच्या कणावर पडली तर एक प्रकारचा पानाचा रंग उडवते आणि त्यामध्ये पान मग त्यानंतर वाळतात. बघा पुढील न्यूज. पहिली स्वदेशी ई ट्रॅक्टर पश्चिम बंगालमधील दुर्गापूर केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेने या जगातील CSIR प्रायमा ET11 या पहिल्या स्वदेशी ई ट्रॅक्टरची काय केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने अनावरण केले आहे. या पहिल्या स्वदेशी ई ट्रॅक्टरचे नाव CSIR प्रायमा ET11. लक्षात ठेवा. पुढे जर बघितलं आपण भारतातील पहिली आर्टिफिशियल शाळा AI शाळा म्हणून केरळ राज्याने तिरुवनंतपुरममधील सांतीगिरी विद्याभवन येथे पहिली आर्टिफिशियल शाळा सुरू केली आहे. तर तुम्हाला विचारू शकते भारतामध्ये पहिली आर्टिफिशियल शाळा कुठे उघडण्यात आली आहे, तर केरळमध्ये तिरुवनंतपुरममध्ये. तर ही आर्टिफिशियल शाळेचे उद्घाटन कोणी केले, तर रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर हे कोणाच्या भागीदारीने तयार करण्यात आली, मग आय लर्निंग इंजिन्स अमेरिका आणि वेदिक स्कूल या दोघांच्या भागीदारीने आर्टिफिशियल स्कूल सुरू करण्यात आलं आहे केरळमध्ये. तर गुगलला आता 25 वर्ष पूर्ण झाले. अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज आहे. गुगलच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे म्हणते. गुगलची स्थापना मग केव्हा झाली, 27 सप्टेंबर 1998 रोजी स्थापना झाली. कुठे झाली, तर मग कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड येथे स्थापन एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केली. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी गुगलची स्थापना केलेली आहे. तर जुगलबंदी बॉट मग काय, तर बघा एखाद्या न्यूजला 25 वर्ष झाले तर खूप महत्त्वपूर्ण असते, 50 वर्ष झाले महत्त्वपूर्ण असते, 100 वर्ष झाले महत्त्वपूर्ण असते. म्हणून गुगलची स्थापना लक्षात ठेवा आणि कोणी केली हे महत्त्वपूर्ण नाही, पण स्थापना वर्ष लक्षात ठेवा, 27 सप्टेंबर 1998. तर जुगलबंदी बॉट, तर मायक्रोसॉफ्टने जर बघितलं रोजी ग्रामीण भारतासाठी जुगलबंदी या जनरेटर AI चालित बहुभाषिक चॅटबॉटचे अनावरण केलेले आहे. आता जुगलबंदी हे कशासाठी आहे आणि कोणी चालू केलेले आहे, तर मायक्रोसॉफ्टने केलेलं आहे. ग्रामीण भारतासाठी जर बघितलं तर हा एक प्रकारचा आर्टिफिशियल बहुभाषिक चॅटबॉट आहे, आणि हा चॅटबॉट जर बघितला तर आर्टिफिशियल फॉर भारतने IIT मद्रासच्या सहकार्याने विकसित केला. आणि आर्टिफिशियल फॉर भारत ह्या भारतीय भाषांसाठी ओपन सोर्स आर्टिफिशियल लँग्वेज तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेला एक IIT मद्रासचा एक उपक्रम आहे. तर लक्षात ठेवा जुगलबंदी बॉट हे कशाशी संबंधित आहे, तर एक प्रकारचा आर्टिफिशियल चालित बहुभाषिक चॅटबॉट आहे. जुगलबंदी बॉट हे मायक्रोसॉफ्टने तयार केलं आहे. तर हे एक प्रकारचं लक्षात असू द्या. अशा पद्धतीचे न्यूज आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळतात. जर बघा 75-25 हा उपक्रम कशाशी संबंधित आहे हे सरळ आपल्याला विचारू शकते. मग 75-25 हा उपक्रम जर बघितला, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उच्च रक्तदाब दिनानिमित्त काय केलं, 17 मे 2023 रोजी उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या 75 दशलक्ष लोकांची तपासणी करून प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे स्टँडर्ड केअर ठेवण्याची महत्वाकांक्षी उपक्रम केलेला आहे. तर 75-25 हा उपक्रम जर बघितला तर रक्तदाब आणि मधुमेहाशी संबंधित आहे, लक्षात असू द्या. सिम्पली आपल्याला अशा पद्धतीच्या न्यूज पूर्णतः कव्हर केलेल्या आहेत आपण. तर तुम्हाला सायन्समधील जे काही अतिशय महत्त्वपूर्ण टॉप क्लासचे जे काही न्यूज आहेत मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. या न्यूजच्या तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स मारू शकता. आणि जर तुम्हाला पर्यावरणाशी संबंधित आणि इतर घटकाच्या संबंधित चालू घडामोडीच्या जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. आणि प्लीज मित्रांनो, लाईक करण्यामध्ये कंजूसी करत जाऊ नका. लाईक केलं तर मला पण मोटिवेट मिळते अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणे.